नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एअर फ्रायरमध्ये तेलाशिवाय इतके क्रिस्पी आणि क्रंची कॉर्न तयार होतात की तुम्हाला खायला सुरुवात केली की थांबताच येणार नाही। असे छान आणि एकदम चविष्ट असे क्रंची कॉर्न आज आपण पाहूया। मी व्यवस्थित स्वच्छ हे कॉर्न धुवून घेतलेले आहेत। मी आणून एकदाच डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते। आता ते मी मीठ टाकून व्यवस्थित 5 ते 6 मिनिट उकळून घेतलेले आहेत। ते आता आपण बाहेर काढून घेऊया। छान उकळलेले आहेत ते, जास्त नाही 5 मिनिट 5 ते 6 मिनिट उकळून घेतलेले आहेत। आता हे आपण थंड करायला ठेवूया। व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला। फ्रेश कॉर्न आहेत ते। थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी मीठ, थोडंसं लाल तिखट आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। 1 चमचा टाकलेला आहे, जास्त टाकायचं नाही आपल्याला। आणि त्यानंतर छान अशी कोटिंग करून घ्यायची आहे। व्यवस्थित बघा तुम्ही किती छान लागलेलं आहे त्याला तांदळाचे पीठ। यामध्ये तुम्ही बघा मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आता आपण एअर फ्रायरमध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। म्हणजे सर्व जे कॉर्न आहेत ना ते छान क्रंची होतात। आता आपण 185 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटांसाठी ठेवून घेऊया। सुरुवातीला होत नाहीत ते क्रंची, अगोदर आपण 5 मिनिट ठेवायचे आहे आणि त्यानंतर परत आपल्याला काढून पाहायचे आहे। कारण सुरुवातीला होत नाहीत, परत एकदा हलवून घ्यावं लागतं आपल्याला त्याला। 5 मिनिटांनंतर आता आपण चेक करून घेऊया। बघा 5 मिनिट झालेले आहेत। आपले कॉर्न तेवढे क्रंची झालेले नाहीत। परत एकदा व्यवस्थित परतून म्हणजे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर चेक करून बघायचं झालेले आहेत का। तुम्ही बघा नाही झालेले। आता त्यानंतर काय करूया आपण, त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवून घेऊया। आणि परत लावून घेऊ। आता आपण 4 मिनिटांसाठी लावून घेणार आहोत। 4 मिनिट झाल्याच्या नंतर आपण परत चेक करायचं आहे। कधी होतात कधी नाही होत। झालेले आहे आपले कॉर्न, एवढे मस्त आणि छान क्रंची झाले होते। तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।